मुरबाड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किसन कोतरे सर आपल्यासोबत जोडलेत। सर, अनेक विकास कामांचा धडाका आपण कायम लावत असतात। आपल्या मतदारसंघामध्ये बरीच कामं झालेली आहेत, हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे। काय आता येणाऱ्या काळामध्ये विकास कामं मुरबाड मतदारसंघासाठी असणार आहेत? खरं म्हणजे रस्ते, पाणी, वीज यावर निश्चितपणे सतत लक्ष असते। शेतीच्या बाबतीतले सुद्धा माझ्या मुरबाड मतदारसंघात खूप प्रश्न आहेत, त्यावर लक्ष केंद्रित करून आज शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय त्यामध्ये होतील। महत्त्वाचं मालशेत घाट हा माझा टनेल आणि काचेचा स्कायवॉक यासाठी आज गडकरी साहेबांची पण केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांची भेट घेतली आणि त्याला त्यांनी चांगल्या प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद दिला आणि नक्कीच त्याला मार्गी लागेल। ते शेवटी विकास हा माझा आवडता छंद आहे आणि त्याच माध्यमातून 5 टर्म सतत लोकांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे आणि मनापासून विकास करण्यामध्ये आनंद वाटतो आणि त्याचमुळं आजसुद्धा आपले नवीन अधिवेशन सुरू झालं, नवीन महायुतीचं सरकार पुन्हा आलं, पुन्हा नव्या जोमाने आपण विकासाची दृष्टी ठेवून कामाला लागलो। नागपूरमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतं। आज उद्धव ठाकरे आले होते, मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। काय वाटतं या भेटीमागे काय कारण असू शकतं? खरं म्हणजे सध्या विरोधी पक्षच अस्तित्वात नाही, तेवढं त्यांना विरोधी पक्ष नेतासुद्धा बसवायला संख्याबळ तेवढं नाही आणि त्यांचा एकत्र समन्वय होत नाही। त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून काही मार्ग काढता येतो का यासाठी त्यांनी घेतला असेल आणि चर्चा केली असेल, एवढंच फक्त त्यामधून सांग। किसन कोतरे यांच्या कामांचा आढावा इतर आमदारही घेत असतात। किसन कोतरे यांचा असा एखादा कुठला ड्रीम प्रोजेक्ट आहे का जो मोठा करायचा? माझ्या मतदारसंघामध्ये आले तुम्ही तर नवीनच काही शिकायला मिळेल। जुन्या ते गेलं, नवीन आता आलं आणि त्या नवीन पद्धतीने काही प्रकल्प घेण्याचा मी प्रयत्न करत असतो। 5 टर्मचे आमदार, भाजपचे लोकप्रिय आमदार मुरबाड मतदारसंघाचे किसन कोतरे यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आणि त्यांच्या विकास कामांची माहिती जी आहे ती जाणून घेतलेली आहे। महाराष्ट्रातल्या राजकारणात अशाच घडामोडी पाहण्यासाठी आता सांगलीला फॉलो करा। नमस्कार।